कारण आम्ही ज्यावेळेस सत्तेवरती आलो त्यावेळेस हा कारखाना चालवायचा कसा हा विषय होता. कारण या कारखान्यामध्ये ज्यावेळेस बँकेला आम्ही पैसे मागितले त्यावेळेस बँकेला त्या लोकांनी पूर्णी वाहतुकीच्या आज 778 लोकांच्या ट्रॅक्टर वाहतूकदारांच्या कारण तुम्ही जर काही गुन्हा केला नसता तर तुम्ही त्याच दिवशी डेट लाईन देऊन तुम्ही बाहेर आला असता. पण तसं झालं नाही. तुम्हाला सगळ्या संचालक बोर्डांना कळंबा जेलमध्ये जावं लागलं. ही अवस्था आणि ही अस्मिता ज्या लोकांनी जपली भोसले आप्पासाहेब तसेच यशवंतराव मोहिते भाऊ यांना विनम्र अभिवादन. श्री शंभू महादेव व ज्योतिर्लिंग मंदिर परिसर मारुती कापूर त्या समाधी कृष्णा परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुरेश बाबा, कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल बाबा, गावचे सरपंच, विकास सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व इतर संस्थांचे सुरेश बाबा भोसले, लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल बाबा भोसले, कुशल प्रशासक आदरणीय विनायक बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्षात रूपांतर झालेले आपणास पाहावयास मिळते. कृष्णा सहकार साखर कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. नेहमीप्रमाणे जेव्हा विरोधकांकडे विकासाचे मुद्दे संपतात, कारखान्यापुढे खूप खूप धन्यवाद असतात भाऊ. आणि तो कृष्णा कारखाना बंद पडतोय का सभासदांच्या मध्ये एक गडबड निर्माण झाली. त्याला 2015 मध्ये माननीय सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी अति कायापालट केला आणि ऊसाचा दर सुरेश बाबांच्या माध्यमातून अतिशय चांगला मिळाला. माननीय सुरेश बाबा आणि अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली दिशादर्शक नेतृत्व आहे. चांगल्या संस्था चालवणे अशी त्यांची राज्यात ओळख आहे व सभासदांमध्ये विश्वास करतात. हे कुटुंब आहे. कृष्णा विश्वविद्यालय असेल, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, कृषी महाविद्यालय असेल, अतिशय चांगलं पद्धतीने ते चालवलं. 2015 ते 26च्या कार्यकाळात आपण बघितलं प्रत्येक वर्षी उज्ज्वल दराची परंपरा या कारखान्याने निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं आज प्रत्येक गावामध्ये शहरासारखे टुमदार बंगले उभा राहिले आणि प्रत्येक सभासदांची मुलं शिक्षण घेऊन पुण्या मुंबईमध्ये व्यवसायासाठी असतील किंवा नोकरी धंद्यासाठी असतील बाहेर गेली. म्हणजे एवढी प्रगती या कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून झाली. आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादांचे सर्व कार्यकर्ते अगदी तन मन धन ओतून आधी कामाला लागलेले आहेत. त्यामुळे मला बाबा खात्री आहे की येणाऱ्या या निकालामध्ये वाळवे तालुक्यातून भरघोस मताधिक्य आपल्या सरकारकडे लागेल. म्हणून मला बाबा आता मी सभासदांना एक विनंती करायची आहे की इथून पुढे प्रत्येकाने 2 दिवस जागरूक राहावे आणि लुटारू टोळीच्या हातात परत कारखाना जाऊ नये यासाठी आपण जीवाचे रान करावे आणि येणाऱ्या 21 तारखेला कपशीच्या चिन्हासमोरील शिक्का मारून सर्व 21च्या 21 उमेदवार आपण विजयी करावे एवढी मी आपणास विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 वर्षामध्ये आम्हाला आंदोलन करायची वेळ आली नाही. कारण सर्वात पहिला ज्या वेळी आम्ही कलेक्टर ऑफिसला मीटिंग घेतो
आणि या जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावा असं आव्हान करतो. मला आठवते, मला 3 वेळा बाबांचा फोन आलाय, येत्या 2 दिवसामध्ये आम्ही दर जाहीर करतोय. मला खरंच अभिमान आहे बाबा, कारण असं कोणतेच चेअरमन नाही किंवा स्वतः संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगतात की आम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या मनातला दर जाहीर करतोय. आणि या वर्षी 3500 रुपयाचा पहिला दर जर कोणी जाहीर केला असेल तो कृष्णा सहकारी. खर तर आमची भूमिका कोणावर टीका करण्याची नसते. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि त्यांचा ऊस वेळेत जावा ही आपली मागणी असते. बरोबर का नाही सभासद? त्या पद्धतीने या वर्षी सुद्धा तुमचा ऊस लवकर गेला, तुम्हाला इतर पिकं लवकर घेता आली. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही ऊसाबरोबर इतर पिकं सुद्धा घेतली आहेत. म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 3500 रुपये न राहता इतर पिकं घेतलेल्या अशा चांगल्या पद्धतीने हा कारखाना चाललेला. शेतकरी संघटना म्हटलं की आम्हाला अहवाल वाचायची सवय असते. मागच्या 10 वर्षापूर्वी पण आम्ही अहवाल वाचत होतो. त्या अहवालामध्ये कर्जाचे आकडे बघितले तर भीती वाटायची, आता हा कारखाना परत विकला जातोय का काय. त्यावेळी खरं तर तुम्ही शून्य सभासदांनी या कारखान्यामध्ये सत्तांतर केलं आणि चांगल्या हातामध्ये हा कारखाना दिला. तो कारखाना आज चांगल्या पद्धतीने सुरेश बाबांच्या माध्यमातून, त्यांच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून चाललेला आहे. आणि मी ऊस नियंत्रण मंडळाचा सदस्य असल्यामुळे मला महाराष्ट्र राज्याची ज्यावेळी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक असते त्यावेळी मला अभिमानाने सांगावं वाटतं की कृष्णेचा सभासद आहे, या कारखान्याचा सभासद आहे. यावर्षी म्हणजे सत्य परिस्थिती मी 2-3 ठिकाणी सांगितली, तुम्हाला पण सांगतो. यावर्षी कारखानदारांची एवढी बिकट अवस्था होती. पूर्ण FRP देणारे कारखाने वेळेत फक्त 20% होते आणि त्यात आपला कृष्णा सहकारी साखर कारखाना होता ज्याने सभासदांना पूर्ण FRP दिलेली होती. माझं तुम्हा सर्व शेतकरी बाबांना, सभासदांना आव्हान राहील, खरं तर या ठिकाणी विरोधी पॅनेल पडायच न पाहिजे होतं, पण का पडलं माहित नाही. विरोध पण पाहिजे, पण तुमचं मला आव्हान राहील की जास्तीत जास्त चांगल्या मताने हे संचालक मंडळ निवडून देऊया आणि राज्यामध्ये असा जसा आदर्श आहे तसा कृष्णेचं नाव देशामध्ये निघूया, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. शेतकरी श्रीमंत पाठिंबा लाख म्हणत आहे. विनंती करतो महेश भाऊ जयवंतराव भोसले आप्पा यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावरती उपस्थित असलेले कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय सुरेश बाबा, कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल बाबा, व्यासपीठावरती असलेले ज्याने अतिशय आपल्या कालावधीमध्ये उत्तम असं कारखाना चालवला असे मदन दादा, अनंतराव भाऊ, खरं तर प्रत्येकाचं नाव घेण्यास योग्य सगळी मंडळी व्यासपीठावरती आहेत. पण वेळेअभावी माझ्या विभागातून संजय बापूंच्या पासून सर्वजण आले, मी ब्रह्मानंद अण्णांच्या पर्यंत सर्वजण मंडळी. आणि बसल्या बसल्या मला एक आठवलं बाबा की कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांची लढाई होती आणि त्यावेळी आप्पांच्या बरोबर लढताना मनामध्ये भावना येते आणि भावना जेव्हा मनामध्ये येते तेव्हा लढाई होत नसते. आज आमचं जणू काय तसंच झालं, कारण या व्यासपीठावरती धैर्यशील पाटलांच्या पासून, बोरगावच्या प्रतापराव कनसेंच्या पासून, धोंडीराव जाधवांच्या पासून सगळी ही मंडळी आमची आप्त स्वकीय मंडळी आहेत आणि यांच्याबरोबर लढायचं कसं. तर चला चांगल्या चाललेल्या प्रवाहामध्ये या मंडळीच्या दिंडीमध्ये आपण सामील होऊया. आणि हे होत असताना एक चांगला विचार होता की जिथं सहकार चांगला चाललेला आहे या प्रवाहामध्ये आपण त्या ठिकाणी आलो पाहिजे. अतिशय 3 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत व्यक्त करते. गड जिंकायला तलवार लागते, मन जिंकायला स्वभाव लागतो, सत्ता मिळवायला संख्या लागते, पण जनतेचा विश्वास मिळवायला कर्तृत्व लागतं. आणि हे कर्तृत्व आदरणीय बाबांच्या मध्ये होतं किंवा आहे. मी माझ्या 2 महिन्यामध्ये मुद्दाम सांगू इच्छिते, आपण सर्वजण म्हणता की सांगता सभा आहे, पण ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. ही एका नव्या विवेकाची कासना असणारी समृद्धी या विकासाची सुरुवात आहे. ही जे जयवंतराव भोसले आप्पा असतील, भाऊ असतील, त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला या कारखान्याच्या स्थापनेच्या वेळी की सहकारच्या मंदिरामध्ये येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढा, त्या पर्वाची ही नवीन सुरुवात आहे. आणि म्हणून आम्हाला किती जरी कोण म्हटलं, सगळीजण एकत्र आलेत, पण आम्ही एकत्र आलोय ते विकासासाठी आलोय, हे मला समोरच्याला या ठिकाणी सांगायचंय. मुद्दाम जाणीवपूर्वक मी या ठिकाणी
ठिकाणी सांगू इच्छिते, गेली 2 महिने मी या प्रवाहामध्ये काम करते, पण यथाकिंचित या प्रवाहामध्ये काम करत असताना जेवढी मला संधी मिळाली त्यावेळी मी त्या ठिकाणी माझी भूमिका मांडली. मी या कारखान्याबद्दलची माहिती सांगितली, तांत्रिक गोष्टी सांगितल्या. पण जरी आम्ही पक्षीय वेगळे असलो तर कधीही माझ्या आम्हाला या ठिकाणी आदरणीय सुरेश बाबा असतील किंवा अतुल बाबा असतील यांनी परकेपणाची भावना आमच्या मनामध्ये यथाकिंचितही उत्पन्न होऊ दिली नाही. हा मोठेपणा या भोसले कुटुंबियांच्या मध्ये आहे आणि म्हणून आम्हाला हे सगळे जण जास्त भावतात आणि आम्ही म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने या सर्वांच्या पाठीशी आहोत. शिंदला जरी जीव झिजला नाही कणा, शिंदला जरी जीव झिजला नाही कणा, पाठीवरती थाप टाकून बाबा या सर्व कार्यकर्त्यांना आपण फक्त लढ म्हणा, आपण फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण स्वाभिमानी आहोत, आम्ही सर्वजण आमचा सन्मान ठेवूनच या ठिकाणी काम करतो. कोण काहीही म्हणू द्या, समोरून काहीतरी ऐकायला येतं, पण मी या ठिकाणी सांगू इच्छिते, ही लढाई एका स्त्रीला हरवण्याची नाही, ही लढाई एका पुरुषाला जिंकून देण्याची नाही, तर ही लढाई जो या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अस्मितेची आहे. असंख्य माझ्या बंधू भगिनींच्या या ठिकाणी माय माऊलीच्या संसाराची ज्योत तेवत ठेवण्याची आहे, असंख्य कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे आणि म्हणून ही लढाई आम्हाला लढायला लागते. आमची इच्छा नसताना सुद्धा महेश सांगितल्याप्रमाणे ह्या कारखान्याची निवडणूक लागणं गरजेचं होतं का, हाच प्रश्न मला पहिल्या दिवसापासून पडतोय. ही लढाई कुणाला हरवण्याची किंवा कुणाला जिंकण्याची नाही. 11 वर्ष अखंडपणे या ठिकाणी हा सरकार वाढला पाहिजे, हा सरकार मोठा झाला पाहिजे, हा सरकार टिकला पाहिजे. तर हा सरकार तुमच्या आमच्या हजारो कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माय माऊलींच्या, भगिनींच्या त्या ठिकाणी चुलीचा प्रश्न जिथे येतो त्यांचे आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही सर्वजण आज या ठिकाणी एकत्र येऊन जिंकतोय, लढतोय. तर जाताना एवढंच सांगते, कुठल्याही सभेमध्ये बाबा मी हे बोलले नाही, पण आज सांगणं आवश्यक आहे. माझ्या संग्रामदादा आज निवडणुकीला उभे आहेत, माझ्या गटातून आज उभे आहेत. ज्या सहकारांमध्ये, ज्या दूरसंघामध्ये आम्ही 10 वर्ष 15 वर्ष काम केलं, ज्या बँकेमध्ये आज सहकारी म्हणून आम्ही काम करतोय, त्यांच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी लढतोय. ज्या जयंतराव पाटील साहेबांनी लोकनेते राजा भटचा आदर्श घेऊन या ठिकाणी सहकारामध्ये काम करायला सुरुवात केली, त्या नेत्यांची मी कार्यकर्ती आहे. लढाई कशासाठी लढायची असते, तर लढाई लोकांच्या विकासासाठी आणि लोकांसाठी लढायची असते. हा आदर्श त्यांनी आम्हाला घालून दिलेला आहे आणि लढाईमध्ये कसं लढायचं, कधी लढायचं आणि कधी थांबायचं हेही आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. 2010 साली काही मुद्द्यामुळे या ठिकाणी परिवर्तन झालं असेल, सगळं काही सुरळीत चाललेलं होतं, पण समाज माध्यमांच्या एका बाह्य शक्तीमुळे या ठिकाणी सर्वांच्या संचालक मंडळ असेल, व्यवस्थापन असेल, सभासद असेल, कष्टकरी असेल, ज्या ठिकाणी टेबल टाकायला माणूस नसला त्या ठिकाणी बसून आम्ही चिठ्ठ्याफाड्याचं काम केलं असेल. सगळ्यांच्या आमच्या विश्वासाचा विश्वासघात करण्याचं काम त्या समाज माध्यमावरच्या लोकांनी केलं आणि म्हणून ही लढाई आम्ही त्या ठिकाणी अर्ध्यावरती सोडली आणि आपल्या प्रवाहामध्ये सामील झालो. 2010 सालाच्या अगोदर सुद्धा मी पुन्हा म्हणून आमच्या राजाराम थोरात त्यांचं नाव या ठिकाणी घेऊ इच्छिते. त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण बाबा सहकार पॅनेलच्याच बरोबर होतो, सहकार पॅनेलच्या बरोबरच त्या ठिकाणी काम करत होतो आणि पुन्हा एकदा आम्हाला वाटलं की बाबा आपण सहकाराचे महामेरू आहात, आपण सहकाराचे रक्षक आहात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा नेटानं आपल्या सोबत या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. ही एका निरागस आणि पारदर्शक आणि गतिमान कारभार ज्या संस्थेमध्ये चालू आहे त्या संस्थेमध्ये आम्ही सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येतोय. फारसं काही सांगणे नाही, कारण सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट असेल, सकाळी आमचा गेलेला मुलगा निवडणूक जी आहे ती आता इथं असणारी जी लोक जमलेली आहेत, एवढ्या लोकांनी डोळ्यात तेल घालून उद्याचा दिवस जागृत काम केलं तर 15,000 प्लस लीड हे आपल्याला ठरलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर काही जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी या राज्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी हे राज्य हातात घेतलं, त्यावेळेला हे राज्य प्रगतीपथावर गेलं पाहिजे यासाठी काहीतरी सूत्र या ठिकाणी आपल्याकडे असली. म्हणून त्यांनी 4 सूत्रावर आयुष्यभर काम केलं राजकारणात. एक सहकार, दुसरं शिक्षण, तिसरं कृषी औद्योगिक धोरण आणि चौथं सत्तेचं विकेंद्रीकरण. सत्ता सामान्याच्या हातामध्ये गेली पाहिजे. कृषी औद्योगिक धोरण या राज्यामध्ये प्रभावी राबलं पाहिजे.
कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग या राज्यामध्ये उभे राहिले पाहिजे आणि सहकार हा पूर्ण देशामध्ये मोठ्या म्हणजे अगदी गतीनं फोपावला पाहिजे. कारण सहकारामधून प्रगती तर होतेच पण कार्यकर्त्यांचं मोहोळ सुद्धा तयार करता येतं आणि हे शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ही 4 सूत्र त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये पाळली. त्यामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली मित्र आणि ह्या कारखान्याची निर्मिती 3, 4, 5 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे तुम्हाला माहिती आहे. कारण हा कारखाना राज्यामध्ये 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर स्थापन झाला. शेतकरी जे बागायतदार आहेत ऊस उत्पादक आहेत ते या ठिकाणी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आले पाहिजे. मग तो जिल्हा सातारा का सांगली हा नंतरचा आणि हे धोरण डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपणनी या कारखान्याच्या उभारणीमध्ये आपल्या हयातीतली बरीचशी वर्षे तिथे खर्च केलेली आहे. कारखान्याच्या विटेला हात लावला तरी अप्पांचा फोटो तुम्हाला त्यात दिसला पाहिजे एवढं योगदान अप्पांचं त्या कृष्णा कारखान्याचं. कुणी निवडणूक म्हणलं की कुणी कुणावर टीका करावी याला काही बंधन नसतं. म्हणले या ठिकाणी एवढा तुम्हाला मोठा पाठिंबा आहे तर तुम्ही सगळीकडे कशाला जाता, सगळ्यांना कशाला भेटता. अरे सर्व सभासदांना सांगितलं पाहिजे कृष्णा कारखान्याची निवडणूक 5 वर्षांनी येते. गेल्या वेळेला आपण जी लीड घेतलं त्याच्या पेक्षाही 4-5 हजाराचं लीड वाढलं पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेला ही पॅनेल समोरच पडणार नाही याची दक्षता घ्यायची आपल्याला. यासाठी हे आम्ही या ठिकाणी केलं. आपण कुठल्याही पद्धतीने टीका करायची आणि काहीतरी म्हणायचं आणि निवडणुकीला रंगत आली का नाही अशा पद्धतीच्या चर्चा करायच्या. निवडणुकीला रंगत आणण्याचं हे या ठिकाणी व्यासपीठ नाही. हे लोकांच्या शेतकऱ्यांच्या चुली चालवण्याचं परपंच चालवण्याचं हे व्यासपीठ. म्हणून सुरेश बाबांनी या ठिकाणी चेअरमन पद भूषवलं, मदनदादांनी भूषवलं, इंद्रजित बाबांनी भूषवलं. या ठिकाणी यशवंतराव मोहिते भाऊ या राज्यामध्ये काम करत होते. बाबा एक या ठिकाणी किस्सा सांगतो की काका खाजगीमध्ये आम्हाला म्हणायचे, मी पहिल्यांदा 80 साली विधानसभेत निवडून गेलो त्यावेळेला ठीक आहे मोहितेंच्या याच्यात विरोधात आपण होतो पण निवडून गेल्यानंतर लोक मला भेटायला यायचे की यशवंतराव मोहितेंच्या मतदारसंघातनं कोण निवडून आले म्हणून मला लोक म्हणले भेटायला. आणि पुन्हा मी असा विचार करायला लागलो की यशवंतराव मोहितेंनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एवढं मोठं प्रभावी काम केलं होतं. आता म्हणजे तालुक्यात माझा विरोध आहेच की, तर त्यांची मान कुठं खाली घालायला लागता कामा नये, कुठं खाली जाईल अशा पद्धतीनं आपल्याकडून वर्तन होता कामा नये. आणि त्या पुढीचं काम या ठिकाणी आपल्याला या मतदारसंघासाठी करावं लागेल आणि तिथून पुढे मी काम म्हणजे राजकारण हे या ठिकाणी आपण कसं घेतोय याच्यावर बरंच अवलंबून असतं. राजकारण विरोधासाठी विरोध करणं यासाठी काही गरज आहे. आणि म्हणून आपण या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आता 8-10 दिवस आपण प्रचार करतोय. तुम्ही सभा ऐकताय, काही ठिकाणी सभा होत आहेत, काही ठिकाणी आपल्या होत आहेत. तुम्हाला सगळं कळलेलं आहे. आपल्या पॅनेलचं चिन्ह या ठिकाणी कबशीचं आहे हेही तुम्हाला माहिती आहे. पण गावामध्ये गेल्यानंतर आता एवढी लोक दिसतात की मागं नजर सुद्धा इकडेही लोक आहेत. आता जमलंय की आता आपण नाही काय केलं तरी चालेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन कुणी घरात बसायचं नाही. या ठिकाणी मोठ्या ह्याने कामाला लागलं पाहिजे की आपल्याला प्रचंड मोठा पाठिंबा अजून या ठिकाणी आपल्या लीड मध्ये कसं या ठिकाणी भर पडेल अशा पद्धतीचा विचार घेऊन या ठिकाणी तुम्ही इथनं जायचं. कारण सहकार पॅनेलचा विजय हे मी पहिल्या सभेमध्ये सांगितलंय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्याला या ठिकाणी ज्योतिषाची गरज नाही. पण या कारखाना चालवत असताना तुमचे प्रश्न अनेक आहेत. काहींचे सुटले असतील. मला आज सकाळी कापिल मधून एका शेतकऱ्याचा या ठिकाणी व्हिडिओ आला. काय माझ्या तो ऐकला. अहो म्हणले सर आम्ही होतो तिकडं पण आम्ही काय त्या ट्रॅक्टरचं काय त्यांची भानगड आहे काय मला माहिती नाही. ते ट्रॅक्टरवर लोन बिन काय असं म्हटले आहे. म्हटले आम्हाला पाग आता आत्महत्या करायची वेळ आल्या. तेवढं बाबांना तेवढं सांगा. चेअरमन बाबा आहेत. बाबा म्हणलं चेअरमन आता आहेत आणि पुढे येणार आहेत आणि तेच कायम राहणार आहे. त्यामुळं तुमचा प्रश्न या ठिकाणी निश्चित सुटत.
कारण बरेच बाबा या ठिकाणी गरीब माणसं त्याला आला, कारण अत्यंत कळकळीने तो माणूस बोलत होता की म्हणजे घराची बाग ही होऊन चाललेली आहे, घरामध्ये माणसाचा माणूस राहिलेला नाही. त्या ठिकाणी बँकेची पत्र, बँकेची नोटीस त्या ठिकाणी कायम येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या घरात डिस्टर्ब या ठिकाणी सगळं झालेलं आहे. तर अशी लोक म्हणजे बरीचशी आहेत. आता या ठिकाणी मला त्यातलं काही डिटेल माहिती नाही, पण तुम्ही व्हिडिओ ऐकला, अत्यंत भयानक आहे. हा हा म्हणजे भयानक आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणत असतील समोरनं की आमच्यावर काय आम्ही घोटाळा केलाच नाही, काहीच नाही, बँकेतच पैसे आहेत. अरे बँकेत पैसे असते तर हे असं झालं असतं का? आम्हालाही माहिती नाही तुम्ही काय केलं ते. आणि म्हणून या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते विलास काकांनी ज्या पद्धतीने अप्पासाहेबांना सहकारामध्ये साथ केली, कारण कायम काकाही म्हणायचे अप्पांच्या नंतर की कृष्णा उद्योग समूह हा डॉक्टरांच्याकडेच असला पाहिजे, कारण ते दररोज ऑपरेशन करतात. सहकाराचं ऑपरेशन कसं करायचं त्यांना माहितीये, दुसऱ्या कोणी शिकवण्याची गरज नाही. राजकारण आपण पक्षी असेल हे असेल कसंही करू, परंतु हे जर टिकलं नाही. तुम्ही आता मला खरं सांगा, किती वेळ राहिला, तुम्ही मला खरं सांगा की इथं बसलेल्या किती लोकांना या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटलचा लाभ मिळाला? सगळी हात वर करून सांगा आणि खरोखर सांगा, हात वर करायचा म्हणून करू नका. आणि सगळ्यांना तो लाभ मिळालेला आणि मिळतोय. आणि हिने काय म्हणायचं ते कसं उभं केलं, आता मग तिने शिरवळला कसं उभे करतात. आलं का? हे सगळे उद्योग उभे राहतात, हे काय तुम्ही कसं काय प्रश्न विचारता, हे कसं उभं करता? तुम्ही या उभं करा की मग तुम्हाला कसं उभं करायचं आहे. तुम्ही काय करणार नाही आणि जे उभं करताय त्याला काहीतरी म्हणत बसणार. तुम्ही एक करा. हजारो या ठिकाणी विद्यार्थी डॉक्टर झाले. मी एक शिक्षक आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो, MBBS आणि MD होणं शेतकऱ्याचं काम नव्हं, शेतकऱ्याला हे पेलणारं काम नव्हं. अनेक MD डॉक्टर या ठिकाणी MBBS झाले, कोण फार्मसी झालं, कोण या ठिकाणी नर्सिंग मध्ये झालं. आता शिरवळचा एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहतोय, त्याच्यावर सुद्धा टीका. म्हणजे चांगलं काय उभं करायचं म्हणलं की हे ह्यातनं केलं, त्यांनी त्यातनं केलं. मग तुम्ही काहीतरी करा आणि मग आम्हाला सांगा हे उभं करताना काय यातना होतात आणि उभं केलेलं चालवताना काय यातना होतात. हे आयता उभा केलेला कारखाना या ठिकाणी तुमच्याकडे दिला होता, तो तुम्ही कसा चालवला आणि त्यात काय केलं हे आता सांगायला सुद्धा या ठिकाणी आपल्याला लाज वाटते. अशा पद्धतीचं तुम्ही काम करणार आणि पुन्हा म्हणणार की आम्ही या ठिकाणी अजून चांगलं काहीतरी करू. तुम्ही काय चांगलं केलंय तेवढं सांगा. कृष्णा कारखान्यात गेल्या 11 वर्षामध्ये काय वाईट चाललंय ते तरी सांगा. तेही नाही. उसाला दर मिळाला का? मिळाला. साखर मिळाली का? मिळाली. मग साखर या ठिकाणी 7 किलो देतात, आम्ही 120 किलो घेऊ. मध्ये म्हणले मी बघितले याच्यात की उसाची रोपं सुद्धा आम्ही बांधावर देऊ. किती एकर का काय असं म्हणले उसाची रोपं. आणखी ती बैठी पाणी पट्टी माफ करू. पुन्हा लोक म्हणायला लागली बाबा काय माहितीये का की यांना सत्ता येणारच नाही हे कळल्यामुळे हे आता अशा वर्गाला करतायत की काय करायचं, गदीत मुक्त येते म्हणजे कसा आहे पुन्हा दुसऱ्या कुणाला आलं का? ह्यो गाव या ठिकाणी मोडला तुम्ही तर केवढा पडला. अशा घोषणा तिचा किती बोजा पडतोय, त्याला किती पैसे लागतायत, काय काय विचार नाही. त्या माणसाने कुणी सांगितलं हे मोफत करा, केलं मोफत. कारण त्यांना माहिती आपण सत्य येणार नाही, आपल्याला काही द्यायचंच नाही. मग माणसात चर्चा झाली पाहिजे. त्यांची सत्ता आली की 120 किलो साखर मिळणार, म्हणजे याचा अर्थ गदीत मुतणे. आणि हे तुम्ही या ठिकाणी येत्या रविवारी 21 तारखेला होऊन देऊ नका. पुन्हा या ठिकाणी गदीच्या इथं कचायला ती आलीच नाही पाहिजे. अशा पद्धतीचं काम करा. हे सगळं तुम्ही काम करावं. या ठिकाणी लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर आणि उदयसिंह पाटील दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या रयत संघटनेनं या ठिकाणी सहकार पॅनेलला 100% पाठिंबा दिलेला आहे. 100%. एकही माणूस बाजूला जाणार नाही. अशा पद्धतीने आपलं काम सुरू आहे. आपण सर्वजण या ठिकाणी सहकार पॅनेलला या ठिकाणी निवडून देऊया एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कामकाजाचा आढावा आपल्या समोर आदरणीय कारखान्याचे कुटुंब प्रमुख डॉक्टर सुरेश बाबांनी मांडलेला आहे. त्याचे 2-3च मुद्दे मी आपल्यासमोर घेणार आहे जे माझ्या दृष्टीने आणि सभासद बंधू दृष्टीने महत्वाचे आहेत. एक सभासद म्हणून आपली इच्छा राहते प्रामाणिकपणे की आपला ऊस कारखान्याला वेळेवर
गेल्या पाहिजे. ज्या कारखान्याची क्षमता 7,200 टन होती ती आज 12,000 12,500 झालेली आहे. म्हणजे 11 वर्षामध्ये दूरदृष्टीनं काम केल्यानंतर सभासदांचा नेमका प्रश्न काय आहे की जो ऊस आपण मुलाप्रमाणे जपला किंवा वाढवला तो वेळेत जावा, त्याला दर चांगला मिळावा आणि त्याचं वजन चांगलं भरावं, हा उद्देश आहे. ते बाबांनी या ठिकाणी पार केलेलं आहे. आणि दराच्या बद्दल मी तुम्हाला काही सांगण्याचं कारण नाही, कारण का राज्यामध्ये सर्वाधिक दर देणारा आपला कारखाना आहे. आणि नेहमी आपण मोफत साखरचं उदाहरण देत असतो, परंतु जसं बाबा मलकापूरला 24/7चा पॅटर्न पाण्याचा आला तसा मोफत साखरचा पॅटर्न राज्यामध्ये डॉक्टर सुरेश बाबांनी यांनाही आपल्याला ज्याप्रमाणे सांगावं लागेल. हे कुणीही करू शकत, त्याच्याकडे दृष्टी आहे, त्याच्याकडे विचार आहे, विजन आहे. आणि सर्वात महत्वाचं कारखान्याला जे बाबा सगळे पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने जर महत्वाचा पुरस्कार असेल तर आर्थिक नियोजन. आता नगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो ज्यामध्ये परफॉर्मन्स ग्रँड म्हणतो आपण, ज्या संस्थेचं आर्थिक नियोजन चांगलं आहे त्या संस्थेचा राज्यामध्ये गौरव केला जातो. तो पुरस्कार कैलासवासी नामदार अजितदादांच्या हस्ते अर्थमंत्री, म्हणजे ते कडक शिस्तीचे अर्थमंत्री होते. तुम्हाला आम्हाला अभिमान पाहिजे की राज्यामध्ये 1 नंबरचं आर्थिक नियोजन करण्याचा पुरस्कार, म्हणजे काटकसर करणं, कारखाना दर चांगला देणं, ऊस वेळेत देणं, तो पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळालेला आहे. आणखी एक पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळालेला आहे माणूस महत्वाचा, तांत्रिक पुरस्कार. राष्ट्रीय संघ जो देश लेवलला काम करतो त्याचा तांत्रिक 1 नंबरचा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं 11 वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला तर अत्यंत 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपलं ऊस वेळेत जाणार आहे, ऊसाला दर चांगला मिळणार आहे, काटकसर नियोजन आहे. आणि तांत्रिक पुरस्कार म्हणजे जे कारखाना ज्या क्षमतेनं चालला पाहिजे त्या क्षमतेनं आपण उभा केलाय, 7,200चा 12,500 झालाय, त्या क्षमतेनं जो चालला पाहिजे, असे सगळे पुरस्कार आपल्याला आपल्या शेतकरी बांधवाच्या दृष्टीने आपल्याला ते महत्वाचे ते कारखान्याला मिळालेले आहे. मी जर पाहिलं तर राजकारण समाजकारणामध्ये फार कमी चांगली माणसं सहकारात काम करतायत आणि तुमच्या माझ्या हातात आहे की सहकारातलं चांगलं नेतृत्व आपण जपलं पाहिजे. लोकशाहीमध्ये निवडणूक आली की अनेक प्रचार होत असतात, अनेक अफवा होत असतात, परंतु एक संधी असते निवडणुकीच्या माध्यमातून की गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 11 वर्षामध्ये जे आपण काम केलं ते सभासदापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जर पाहिलं समोरच्या पॅनेलकडं मोफत देण्याशिवाय कुठला मुद्दा नाही, विजन नाही, दूरदृष्टी नाही, काय करणार सांगणार नाही, केवळ लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची म्हणून ते लढतायत. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की हा कारखाना देशात 1 नंबरचा कारखाना होण्याकरता आणि जे नेतृत्व आता काम करते त्याच्याकरता आपल्याला या येणाऱ्या 21 तारखेला 21 मतं करूची चिन्ह पुढे द्यायचे. एकच मुद्दा थांबतोय सांगतो, सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळं क्षेत्र आहे ते लिफ्ट इरिगेशन वरती बागा क्षेत्र आहे. आदरणीय डॉक्टर आमदार आतुबा भोसले आणि विधानसभेत आमदार झाल्या तर हा महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे. मी अगदी आमच्या पर्यंत संस्थेचं गोकाक संस्था स्थापन झाली 1966 साली सुरू झाली 71ला. आज 71 आणि 2026 जवळजवळ 54 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी केलेला आहे. या संस्थांचं पुनर्निर्माण करणं, पुनर्जीवन करणं, आधुनिकीकरण करणं, त्यांचं जर पाणीपट्टी कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा लाईट बिलाचा विषय आहे, तो कशा पद्धतीने सोडवला जाईल आणि याच्याकरता केंद्राची आणि राज्याची मदत पाहिजे. हे मिळवायचं असेल तर आपण पाहिलं आज बाबा राज्यामध्ये काम करताय, मुख्यमंत्री जवळ आहेत, ते मगाशींचा उल्लेख झाला आणि कारखान्याचं सुनियोजन दुरुस्ती असणारे आपल्याला चेअरमन लांबलेले आहेत. मला तुम्हाला एकच विनंती आहे की येत्या 21 तारखेला कबसिया चिन्हासमोर आपला शिक्का मारा. सर्व कार्यकर्त्यांनी जागृतीने हे करावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय महाराष्ट्र. संवाद सांगतायत.
सांगता सभेच्या निमित्त उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे नेते, आपले सगळ्यांचे आधारस्तंभ आदरणीय मदनरावजी दादा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले नेते यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय सुरेश बाबा, माजी आमदार आदरणीय आनंदरावजी नाना, कार्यक्रमाला उपस्थित असणारे मलकापूरचे उपनगर अध्यक्ष आदरणीय मनोहर भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य काटकर सर, कार्यक्रमाला उपस्थित तेजसजी सोनवणे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय संजय बापू पाटील, आदरणीय रोहित दादा पाटील, आदरणीय दादासाहेब मरगळे, नितीनजी ढापरे, राजेंद्र चव्हाण, प्रतापराव कनसे, उत्तमराव जगताप, आदरणीय सुदन दादा, सुभाषराव पाटील, मारुतीराव मोहिते, नरेंद्र दादा पाटील, पैलवान धनाजी काका पाटील, आदरणीय निवास दादा थोरात, आदरणीय ब्रह्मानंद पाटील, आदरणीय प्रकाशप्पा पाटील, अशोकराव पाटील, गजेंद्र पाटील, सचिनरावजी, आदरणीय मदनरावजी गणपतरावजी मोहिते साहेब, बबनरावजी शिंदे अप्पा, माणिकराव गोपाळ जाधव साहेब, आदरणीय सयाजीराव यादव, सचिनराव नलवडे साहेब, सर्जेरावजी शेळके साहेब, आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रियंकाताई सावंके, वर्षाताई निकम, ज्यांनी जोरदार मार्गदर्शन इथं केलं त्या सुष्मिताताई जाधव मॅडम, पैलवान भगवानराव पाटील, दिलीप दादा मोरे, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव, पत्रकार बांधव, माता भगिनी आणि मित्रांनो, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती 1955 साली झाली आणि महाराष्ट्रामधले जे पहिले 4 सहकारी तत्वावरचे साखर कारखाने झाले त्यातला आपला एक. आपला कारखाना उभा करत असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या वाडवडिलांनी हा कारखाना उभा केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं धोरण होतं की महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांती आणायची असेल तर सहकारी तत्वावरचे कारखाने हे महाराष्ट्रामध्ये उभा झाले पाहिजे. कृष्णा कारखान्याची निर्मिती करायला आपल्याला 4 वर्ष गेली. 1959 साली आपल्याला कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम घेता आला. 1960 पासून 1989 पर्यंत स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी कारखान्याचं नेतृत्व केलं आणि या स्वर्गीय अप्पांच्या कार्यकालामध्ये येणाऱ्या अनेक पिढींचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून, येणाऱ्या अनेक पिढ्यांचं भवितव्य मनामध्ये ठेवून अनेक पावलं त्या काळामध्ये स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या विचारामधनं टाकण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव भाऊंना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली होती. 1952 पासून 1980 सालापर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून, राज्याचे मंत्री म्हणून विविध खात्यांना नेतृत्व देण्याचं काम स्वर्गीय यशवंतराव मोहिते साहेबांनी केलं आणि यशवंतराव भाऊंच्या विचारांनी आणि जयवंतराव अप्पांच्या कर्तृत्वाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प करण्याच्या माध्यमातलं काम हे त्या काळामधली आपली एक पिढी करताना आपल्याला दिसत होती. तो एक असा काळ होता ज्या काळामध्ये कारखानदारी ही इतकी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नव्हती. खूप क्वचित कारखाने महाराष्ट्रामध्ये होते आणि तशा परिस्थितीमध्ये आपला कारखाना सुस्थितीमध्ये ठेवणं, आपला कारखाना महाराष्ट्राला आदर्श देण्यासारखा निर्माण करणं हे त्या काळामध्ये स्वर्गीय अप्पांच्या माध्यमातून झालं. मला अजूनही आठवतं की स्वर्गीय अप्पा मला काही जुन्या आठवणी सांगायचे. त्यामध्ये स्वर्गीय अप्पांनी मला एक आठवण सांगितली
की एक वेळ अशी आली की कारखान्याचा दर टनाला 200 रुपये बसायला लागला. 200 रुपये टनाला कारखाना देऊ शकतोय. आणि त्या काळामध्ये गावामधली काही प्रमुख लोक स्वर्गीय अप्पांकडे आली आणि अप्पांना ती लोक म्हटली की इतका जास्त दर आपण द्यायला नको, एवढा जास्त दर दिला तर इतक्या पैशाचं काय करावं हे लोकांना कळणार नाही असं सांगायला गावामधली लोक आहेत. आणि माझी मनोमन एकच इच्छा आहे की अशी परिस्थिती परत सुरेश बाबांच्या काळामध्ये यावी, इतका दर आपल्याला देता यावा की महाराष्ट्रामध्ये परत एक नवीन उच्चांक निर्माण करण्याच्या बाबतीमधला दृष्टिक्षेप आपण ठेवणं गरजेचं. 1250 टनाचा कारखाना आपण 2500 टनापर्यंत 3750 टनापर्यंत 5000 टनापर्यंत नेला. नंतरच्या काळामध्ये आदरणीय मदनराव दादांनी नेतृत्व केलं. महाराष्ट्रामध्ये चांगला दर देण्याची परंपरा मदनदादांच्या काळामध्ये देखील शाबीत त्यांनी ठेवली, साबूत ठेवली. चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील झालं. ठेवीवर व्याज देण्याची परंपरा देखील दादांच्या काळामध्ये दादांनी चालू ठेवली. आदरणीय सुरेश बाबांना सत्ता मिळाल्यावर 5000 टनाचा कारखाना आपण 7200 टनापर्यंत घेऊन जाऊ शकलो. इंद्रजित बाबांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा कोजनरेशनचा प्रकल्प हा इंद्रजित बाबांच्या नेतृत्वाखाली झाला. आणि काय कधी कधी असं घडून जातं, कधी कधी चांगल्या चाललेल्या कामाला अडचण निर्माण होते, कधी कधी चांगल्या चाललेल्या कामाला एक वेगळ्या प्रकारची दृष्टी त्याच्यावर पडते. ते चांगल्या चाललेल्या कामाला गालबोट लागण्याचं काम हे 2010 पासून 2015 पर्यंतच्या कालावधीमध्ये झालं. या 5 वर्षाचा कालावधी हा कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण इतिहासामध्ये 5 वर्षाचा अत्यंत वाईट काळ हा देखील आपल्याला बघायला मिळाला. 5 वर्ष अंधकाराची, 5 वर्ष अडचणीची, 5 वर्ष संस्थेचा नावलौकिक धुळीत मिळवण्याची आणि 5 वर्ष कारखान्यांनी जे काही प्राप्त केलं होतं ते मातीस मिळवण्याची 5 वर्ष देखील आपण अनुभवली. ज्या वेळेला 2010 साली सत्तांतर झालं, सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की नवीन लोक सत्तेमध्ये आल्यानंतर लोकांची मोठी अपेक्षा त्या लोकांकडे होती. काहीतरी तुम्ही चांगलं करावं म्हणून लोकांनी तुम्हाला सत्ता दिली होती. तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं? सगळ्यात पहिले आपल्याला मी सांगू इच्छितो की 2009-10 साली कारखान्यांनी तोडणी वाहतुकीला ऍडव्हान्स उचल 13 कोटी रुपये दिली होती. आज घरी गेल्यानंतर अहवाल उघडा आणि 2013-14 साली कृष्णा सहकारी साखर कारखान्याने किती उचल दिली होती ही अहवालामध्ये बघा. 13 कोटी रुपये उचल तोडणी वाहतुकीच्या यंत्रणेसाठी दिली होती. 2010-11 साली सत्तांतर झाल्यानंतर नवीन संचालक मंडळ आलं आणि एका वर्षामध्ये असा काय बदल झाला की तुम्ही 30 कोटी रुपये उचल दिली, तुम्ही तिप्पट उचल, 2.5 उचल दिली. तुम्हाला हे सुद्धा सांगता येणार नाही की तुम्ही उचल इतकी जास्त कशासाठी दिली. प्रत्येक वर्षी तुम्ही जास्ती उचल देत राहिला आणि 5 वर्षामध्ये 58 कोटी रुपयाची थकबाकी करण्याची नामुष्की कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर तुम्ही आणली. 5 वर्षामध्ये 58 कोटी कधी थकबाकी होते का? आपल्या 11 वर्षामध्ये थकबाकी किती झाली? 0 रुपये थकबाकी आपल्या 11 वर्षामध्ये 0 रुपये. 1 पैशाची थकबाकी आपल्या कार्यकालामध्ये झाली नाही. यांनी काय केलं? पहिल्याच वर्षी यांनी थकबाकीला सुरुवात केली आणि वर्षाला थकबाकी करत गेले. यांना हे सुद्धा कळालं नाही की थकबाकी झाली हे कारखान्याचं नुकसान आहे, कारखाना या कर्जाला जामीन आहे, कारखान्याला हे पैसे भरावे लागतील, हे पैसे शेतकऱ्यांच्या खिशात न जाणार आहे याचं सुद्धा तुम्हाला भान नव्हतं. तुम्ही कशा पद्धतीचा कारभार करत होता. ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये आलो त्यावेळेला सुरेश बाबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. बाबा म्हटले की तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या लोकांशी चर्चा करा. बँक ऑफ इंडियाच्या लोकांची आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की अतुलजी आपको 20 करोड़ रुपए हार्वेस्टिंग ट्रांसपोर्ट के लिए चाहिए तो 80 करोड़ लेने पड़ेंगे. आता सोसायटी मध्ये नवजुना आपण ऐकलेलं पण 20 ला 80 ऐकले का तुम्ही कधी? 80 कोटी घ्यायचे 20 कोटीच मिळणार. आणि हा कुठला उद्योग? 14 पारितोषिक मिळाली. 11 वर्षामध्ये 14 पारितोषिक कशाची मिळाली?
उत्कृष्ट कार्यक्षमतेचं पारितोषिक मिळालं, उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचं पारितोषिक मिळालं, उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी ज्या कारखान्याचे आहेत त्याचं पारितोषिक मिळालं. तुम्हाला देखील एक पारितोषिक मिळणार, तुम्हाला देखील एक पारितोषिक मिळणार आणि ते पारितोषिक येणाऱ्या काळामध्ये नक्की तुम्हाला मिळणार. की सगळ्यात भ्रष्ट कारभार त्यांच्या कारकिर्दीमध्ये होता त्याचं पारितोषिक फक्त तुम्हाला मिळू शकतं. अध्यक्षांनी हे सांगायची गरज नाही की मला काही माहित नव्हतं आणि खालच्या खाली झालं, माझ्या बगल बच्चांनी केलं. असले बगल बच्चे कशाला तुम्ही ठेवले होते? तुम्हाला पारख नव्हती का? तुम्हाला कळत नव्हतं का? तुमच्या नाकाखाली लूट चालली होती त्यावेळेला तुम्ही काय करत होता? तुम्ही एक घोटाळा केला, त्या घोटाळ्याचं नाव पालापाचोळा घोटाळा. महाराष्ट्रात कुठं घोटाळा असला झालेला नाही, पालापाचोळा घोटाळा. बाहेर गेला की पालापाचोळा मिळेल. त्या पालापाचोळ्याला विकत घेण्याचा दर निश्चित केला. आता पालापाचोळा कधी ऐकलंय का तुम्ही? कोणी विकत घेतलेला? या पट्ट्यांनी विकत घेतला पालापाचोळा. आणि पालापाचोळा बगॅस फीडर मध्ये जास्त फीड केल्यामुळं बगॅस फीडर जॅम झाला, बॉयलर बंद पडला आणि बॉयलरच्या दुरुस्तीला ज्यादा पैसे खर्च केले. हा फक्त यांच्यावर असला यांचा कारभार. यांच्या काळामध्ये किती सेवक कारखान्यात काम करत होते? 3000. कारखान्याची गायब क्षमता किती? 7200. आता कारखान्याची गायब क्षमता किती? 12000. सेवक किती? 1400. मग आता काय झालं? आता कुठलं लिंबू टाकलं नाही आम्ही की लगेच आमची गायब क्षमता वाढली आणि कमी लोकांमध्ये चालायला लागला. पारदर्शकपणे आम्ही कामकाज केलं. कारखान्यावर येऊन कामच करावं लागेल तेव्हा तुम्हाला पगार मिळणार. तुम्ही कुठेतरी बसायचं गावाकडं आणि तुम्हाला घरी पाकिट येणार. असली आम्ही परंपरा कधी पाहिली नाही. आता यांचे कार्यकर्ते सगळे तेच आहेत. आता कारखान्याची लूट करणारे जे लोक आहेत ते यांचे कार्यकर्ते आहेत. कारखान्याचा प्रामाणिक सभासद यांना मतदान करू शकत नाही. कारखान्याचा प्रामाणिक सभासद यांचं नेतृत्व मान्य करू शकत नाही. आणि कोणाला बोलवलं स्टार प्रचारक? जो सभासदच नाही. अरे भेटला नाही का तुम्हाला सभासद? का नाही तुम्हाला कोण एक सभासद भेटला? शेवटचं भाषण कोणाचं? तो सभासदच नाही कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा. अशा लोकांना तुम्ही बोलवताय. अशा लोकांच्या मार्गदर्शनाखाली तुमचा कारभार चाललेला आहे. आणि आज आमच्या आदरणीय पत्रकार बांधवांना आज मी एक बातमी देऊ इच्छितो. आज खूप चर्चा झाली की आदरणीय रोहित दादा प्रचार सभेच्या निमित्त येणार आहेत. रोहित दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतात. त्यांनी स्वतः कारखाने चालवलेले आहेत. माझी त्यांची चांगली मैत्री आहे. आले का रोहित दादा? आले का? का नाही आले? स्वतःची बदनामी टाळण्यासाठी आले. रोहित दादा काय येतील? रोहित दादांना माहित आहे काय होणार आहे यांचं. यांचं भवितव्य काय आहे हे कुठल्याही महाराष्ट्रातल्या शहाण्या माणसाला माहिती. आणि त्यामुळे कुठलाही शहाणा माणूस यांच्या व्यासपीठावर येणार नाही. रोहित दादा स्वतः कारखाने चालवतात. कसं काय रोहित दादा येऊन सांगतील? रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बीएसआय चालते. बीएसआयचे 8 पुरस्कार आपण घेतले. मग आपण 8 पुरस्कार घेणार म्हणजे चांगलं असल्याशिवाय आपल्याला पुरस्कार मिळाले का? चांगला कारभार केल्याशिवाय आपल्याला पुरस्कार मिळाले का? आज तुमचं काय चाललंय? तुम्ही म्हणता आम्ही 120 किलो साखर देऊ. तर मला सांगा, तुम्ही 2010 पासून 2015 पर्यंत सत्तेत होता. तुमचे काय हात बांधले होते का? पाय बांधले होते? का नाही दिली तुम्ही मोफत साखर? कोणी थांबवलं होतं तुम्हाला? घ्यायला पाहिजे होता निर्णय, द्यायला पाहिजे होती त्या काळात. आम्ही ज्या वेळेला घोषणा केली त्यावेळेला तुम्ही त्याची टिंगल केली. देऊ शकत नाही असं सांगत होता. आम्ही देऊन दाखवली. आम्ही घरपोच करायचा निर्णय घेतला. आम्ही घरपोच देखील करून दाखवली. आज देखील मी तुम्हाला अभिवचन देतो. आज देखील मी तुम्हाला शब्द देतो की जर का आपण परत आम्हाला सत्तेची सूत्र सोपवली तर येणाऱ्या काळामध्ये एक्सपर्ट क्वालिटीची साखर मोठ्या खड्याची आम्ही तुम्हाला घरपोच करू. आणि साधं सोपं तुम्हाला सांगतो आमचं उद्दिष्ट काय. कृष्णा कारखान्याच्या सभासदाला आलेली साखर कृष्णा कारखान्याचा सभासद हातात घेईल आणि दुसरी महाराष्ट्रातली कुठलीही साखर हातात घेईल त्यावेळेला त्याला अभिमान वाटेल की अरे काय जोरदार आहे. त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याला खर्च होणार आहे त्याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे. नवीन प्रकल्प केले पाहिजेत. कारखान्याची उत्पादकता वाढवली पाहिजे. कारखान्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. याचं नियोजन देखील आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही घोषणा केलेली आहे. मला देखील एक महाभाग आले, मला भेटले, मला म्हटले जरा खासगी बोलायचंय. म्हटलं ठीक आहे सांगा काय बोलायचं खासगी. मला म्हटले दरवाजा बंद केला पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. दरवाजा बंद केला.
मला म्हटले बघा एवढं तुम्ही घोषणा केली, विषय संपला निवडणुकीचा. म्हटलं अशी काय घोषणा आहे सांगा मला. मला म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्ही एखाद्या मोठ्या सभेत घोषणा करू का. काय घोषणा करायची. मी 300 किलो साखर देतो म्हणून घोषणा करू. 300 किलो द्यायची कुठली, कुठं द्यायची 300 किलो करून टाका म्हटले गोष्ट. आपण असं करू शकतो. महाराष्ट्रात उच्चांकी दर देण्याचं स्वप्न आहे आपलं. महाराष्ट्रात 1 नंबरचा दर द्यायचा असेल तर जेवढं बसतं तेवढंच सांगायला पाहिजे. तुम्ही जर का अशा काही वारेवर घोषणा करायला लागल्या तर त्या पूर्ण कशा करणार. यांनी घोषणा केली, हे म्हणतात आम्ही पाणीपट्टी 15,000 वरनं 7,500 करू. आता मला आपण सांगा, विजेचा दर 72 पैसे प्रति युनिट होता त्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये होता. 72 पैसे प्रति युनिट विजेचा दर असताना तुम्ही पाणीपट्टी 7,000 रुपये घेत होता. त्यावेळेस 2,000 का नाही घेतली तुम्ही. त्यावेळेस कमी का नाही केली तुम्ही पाणीपट्टी. आणि आज विजेचा दर 1 रुपये 88 पैसे आहे. त्यावेळेला तुम्ही म्हणताय की आम्ही 7,500 पाणीपट्टी करू. आता तुम्ही म्हणताय आम्ही रोप बांधापर्यंत पोहोचू. अहो रोप करायला खर्च किती येईल याचा अभ्यास केलाय का. तुमच्या सल्लागारांनी सांगितलंय का तुम्हाला किती शेतकरी आहे, किती क्षेत्र आहे याची माहिती घेतली आहे का. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याकडे नोंद असणारा ऊस हा 40,000 एकरात येतो. आणि 40,000 एकरासाठी रोप करायची असतील तर तुम्हाला 50 कोटी रुपये खर्च येईल. 120 किलो साखर देणार, रोप बांधापर्यंत पोहोचवणार, त्यानंतर पाणीपट्टी कमी करणार. नेमकं करणार काय, नेमकं करणार काय. कुठला मांत्रिक आणलाय तुम्ही तुम्हाला काही गडबड करणारा हे तरी सांगा आम्हाला. कुठला हिशोब तुम्ही लावलाय. तुम्ही काय करत होता तुमच्या कारकिर्दीमध्ये. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमचा इतिहास मी सांगू इच्छितो. तुम्ही 13-14 साली अंतिम दर दिला 2277. 2277. आणि त्या काळामध्ये हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने त्याच वर्षी आपल्यापेक्षा दर दिला 361 रुपये. 361. 5-10 रुपये 15-20 रुपये नाही, 361 रुपये जादा. आणि याच्या पुढचं हा 2277 देण्यासाठी 33 कोटी रुपये कर्ज घेतले. म्हणजे कर्तृत्व बघा तुमचं. 361 कमी दिला. 361 कमी दिला म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान किती झालं, 42 कोटी. आणि कर्ज घेतलं 33 कोटी. म्हणजे एकाच वर्षातलं तुमचं कर्तृत्व 75 कोटी. हा अभ्यास कोणी करून यांना सांगितलाय की नाही. यांना हे सुद्धा कळलं झालंय. आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या डोक्यामध्ये तसं काय होणार नाही. निवडणूक ही मुद्द्यांवर लढली. निवडणूक कशासाठी लढायची आहे तर कारखाना चांगला कोण चालवू शकतो याच्यासाठी लढायची. निवडणूक कशासाठी लढायची आहे, आमच्या तरुण पिढीला नवीन भवितव्य दाखवण्यासाठी लढायची. निवडणूक कशासाठी लढायची आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचा दर देणारा कारखाना आमचाच असावा याच्यासाठी लढायची. निवडणूक कशासाठी लढायची आहे, नवीन दमाचा शेतकरी निर्माण करण्यासाठी लढायचे. निवडणूक कशासाठी लढायची आहे, 200 टन प्रति एकर क्षेत्र ज्यावेळेला तुम्ही उत्पादनाखाली आणाल त्यावेळेला खऱ्या अर्थानं एआयचा वापर पूर्ण होईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला निवडणूक लढायची. निवडणूक कशासाठी लढायची, महाराष्ट्रातला सगळ्यात कार्यक्षम असणारा कारखाना आमचा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना बनवण्यासाठी लढायचे. निवडणूक कशासाठी लढायचे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकालामध्ये सुवर्ण काय आणण्यासाठी लढायचे. निवडणूक कशासाठी लढायची की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पारदर्शक काम करणारे संचालक मंडळ ज्या कारखान्यात आहे ते कृष्णा कारखान्यामध्ये काम करण्यासाठी सज्ज करण्यासाठी आपल्याला निवडणूक लढायची. या मुद्द्यांसाठी आपण निवडणूक लढतो. निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण काय करणार आहे, येणाऱ्या 10 वर्षामध्ये आपण काय करणार आहे. तुम्ही यांच्या सभा ऐका, एक तरी बोलतात का पुढचा मुद्दा, हे फुकट ते फुकट कसं देणार. कारखान्यामध्ये काय बदल करणार बोलतात का, काय करू शकतात हे बोलतात का. आम्ही इथं बोलतोय, आम्ही सांगतोय आम्ही AIBPचे पैसे आणणार, आम्ही सांगतो आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं आमच्या पाणी पुरवठा योजनांना पैसे आणणार, आमच्या पाणी पुरवठा योजनेचं आधुनिकीकरण करणार आणि पाणी पुरवठा योजनांचं आधुनिकीकरण केल्यानंतर पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीमधलं पहिलं पाऊल टाकणार. या गोष्टीला आपल्याला राज्याचं धोरण करावं लागेल, राज्यामध्ये बसावं लागेल, धडपड करावी लागेल, जलसंपदा मंत्र्यांवर बसावं लागेल, मुख्यमंत्र्यांकडे जावं लागेल, तेव्हा या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. केंद्राचा पैसा राज्यापर्यंत आणून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीमध्ये आपल्या योजना आणाव्या लागतील. याच्याबद्दलचं नियोजन तुम्हाला करावं लागेल. बसल्या बसल्या या गोष्टी होणार नाही, घोषणा होऊन होणार नाही. पैसे झाडाला लागत नाहीत, पैसे हे कमवावे लागतात. आणि याचं सूत्र खऱ्या अर्थानं सुरेश बाबा आणि त्यांच्या संचालक मंडळाने नेहमी आपल्या मनामध्ये ठेवले. आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या परंपरेला अनुसरून काम करायचं.
एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आपलं खरं बोलण्याची संस्कृती. आपण जे बोलतो ते करून दाखवतो, याच्यावर लोकांचा डोळे झाकून विश्वास आहे. आज AIBP ची योजना की या मतदारसंघामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांमध्ये ही योजना राबवण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार. तुम्ही काय म्हणताय की आम्हाला गौलं केसमध्ये स्वर्गीय भाऊंच्या आणि अप्पांच्या विचाराने काम करणारे आम्ही लोक आहोत. आमच्या वाडवडिलांनी असलं आम्हाला शिकवलं नाही कधी. असलं चुकीची कामं आम्ही कधी करत नाही. दुसऱ्याचं वाईट कधी आम्ही चित्तत नाही. दुसऱ्याविषयी वाईट कधी आम्ही बोलत नाही. आमच्या भाषणामध्ये देखील एक शब्द चुकीचा कोणाविषयी आम्ही बोलू नाही. आम्ही फक्त कारखान्याच्या कामकाजाच्या विषयी बोलतो. स्वर्गीय अप्पांवर लोक बोलतात आहे. आता काही बाहेरचे लोक आणलेत स्वर्गीय अप्पांवर बोलतात. मला आपण सांगा की स्वर्गीय अप्पांवर बोलण्यासारखी परिस्थिती आहे का? स्वर्गीय अप्पांसारखा इतका मोठा माणूस ज्यांनी इतकं चांगलं काम केलं त्या स्वर्गीय अप्पांना देखील तुम्ही सोडत नाही. अशा पद्धतीचा तुम्ही कारभार करता. अशा पद्धतीचे लोक आणून तुम्ही आमच्यावर टीका टिप्पणी करता. तुम्ही काय मिळवणार आहे याच्यामधनं? आणि तुम्ही आज लोकांमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज पसरवताय की हे सगळं चुकीचं केलं आणि सत्तेचा वापर करून आम्हाला केसमध्ये अडकवलं. आता मला आपण सांगा, ते काय रस्त्यावर कोणी पाकिट मारलंय म्हणून केसमध्ये अडकवायचं होतं काय? की पाकिट मारलं म्हणून 3 दिवस जेलमध्ये घालून. अहो यांनी 90 दिवस काढलेत. 90 दिवस यांना जामीन पटला नाही. का नाही पटला जामीन? कोर्टाला सुद्धा राग आला की अशा पद्धतीने जर का सहकारी तत्वावरच्या कारखान्यांमध्ये सत्तेवर असणारी लोक चुकीचं वागत असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं मत खुद्द कोर्टाचं देखील झालं असावं. तुम्ही काय पद्धतीचा कारभार केला? तुम्ही कारखान्याचं एक्सपान्शन केलं. एक्सपान्शनवर पैसे खर्च केले 19 कोटी. 19 कोटी खर्च केल्यानंतर काय झालं? 19 कोटी खर्च केल्यानंतर कारखान्याचं क्रशिंग कमी. हा सुद्धा महाराष्ट्रामधला चमत्कार आहे की पैसे खर्च करून क्रशिंग कमी, पैसे खर्च करून रिकव्हरी कमी, पैसे खर्च करून बगॅस पोल कमी. आता ठीक आहे, हे काय मी त्यांच्याकडून अपेक्षा करत नाही त्यांना कळावं, कारण हे त्यांना कळत असतं तर त्यांनी अशा पद्धतीचा कारभारच मुळात केला नसता. आज आपल्याला आपल्या भावी पिढीसाठी काम करायचं. आज आपण काम करत असताना या कृष्णा कारखान्याच्या सभासदाच्या भावी पिढीसाठी काम करायचं. आज जे आपले सभासद आहेत त्यांची मुलं आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला काम करायचं. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. आपण सहकारी तत्वावरच्या संस्थांमध्ये काम करताना राजकारण करायचं नाही. आज मी रयत संघटनेचा असो, विविध राजकीय पक्षातल्या लोकांचा असो, मनपूर्वक आभारी आहे की चांगल्या चाललेल्या कारखान्यामध्ये राजकारण नको अशा पद्धतीची भूमिका ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये निकाल काय लागणार हे स्पष्ट आहे. कशा पद्धतीने मतदान होणार हे स्पष्ट आहे. आणि सगळ्यात मला कुठल्या गोष्टीचा आज आनंद झाला असेल तर तो एका गोष्टीचा झाला की निवडणूक बॅलेट पेपर ह्याचा मला आनंद. परत तुम्ही म्हणणार ईव्हीएम मशीनवर होतो म्हणून जमलं. त्यामुळे एका बॅलेट पेपरवर तुमचा बाक निघाल्यानंतर तुम्हाला विधानसभेची निवडणूक जिंकणं कठीण काम असतं. ज्यांनी ग्रामपंचायतीला निवडणूक लढवली नाही, ज्याला सोसायटीला पॅनल टाकता येत नाही, ज्याला स्वतःच्या घरचा वॉर्ड आहे तिथं निवडणूक लढवता येत नाही, कशाला आमची माप काढायची? गरज नाही. आम्ही लोकांच्या विश्वासावर, लोकांनी आमच्यावर प्रेम केलं म्हणून आम्ही तिथं आहोत. आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू. महाराष्ट्रामधली धोरणं बदलण्यामध्ये योगदान आम्ही आमचं देऊ. जी परंपरा या मतदारसंघाला आहे त्या परंपरेला अनुसरून आम्ही काम करू. आणि काम करत असताना सर्वसामान्य माणसाने आमच्यावर जे प्रेम केलं, जो विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता 100% आपण काम करू. अशा पद्धतीचं देखील अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. वातावरण जरी चांगलं असलं, जरी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीची असली तरी देखील शेवटच्या मिनिटापर्यंत आपण कष्ट केलं पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. आज एक गोष्ट उद्देश सगळ्यांनी घ्यायला काही हरकत नाही. असंच आपण 5 वर्षापूर्वी जमलो होतो. इतक्या यावेळेला त्याच्यापेक्षाही जास्त लोक जमले असं मला वाटतं. त्यावेळेला आपण 11,000 मतांनी ह्याच लोकांचा पराभव केला. आणि हा पराभव झाल्यानंतर सुद्धा
त्यांनी त्याच्यातनं थोडीशी समज घ्यायला पाहिजे होती की आज आपण कुठं आहोत, परत इलेक्शन आपण करू शकतो का, कशासाठी करायचं आहे. आणि म्हणून आता 10 वर्ष झाल्यामुळे थोडासा विसर पडला असेल तुम्हाला की त्यांनी काय काय केलं. अतुल बाबांनी बरंचसं तुम्हाला सांगितलंय, पण त्याच्यातलं तो दुसरा भाग असतो तो तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला अशा गोष्टी होतात, एखाद्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार होतो, तो चुकून होतो का सांगा, पण समजलं नाही म्हणून होतो का. हा भ्रष्टाचार हा जाणून बुजून होतो. एक ज्याला आम्ही क्रिमिनल माइंड म्हणतो किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, अशी असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आणि म्हणून ज्या गोष्टी झाल्या या इतक्या भयानक झाल्या की या महाराष्ट्र राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये त्या कधीच झाल्या नाहीत. अशा या गोष्टी हा आजच्या या केसचं जर पत्रकारांनाही माहिती नसेल आजची काय परिस्थिती आहे हे जर बघितलं, थोडीशी चौकशी केल्यानंतर असं कळलं की 14 साली या जो 58 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता त्याची आता रक्कम बँकेने फ्रीज केली आहे. कारण व्याजावर व्याज किती लावायचं ते NPA झाल्यानंतर फ्रीज केल्यानंतर ही रक्कम 100 कोटीच्या वर गेली. आता 100 कोटी हे नॅशनलाइज बँकेचे पैसे, याचा अपहार झाला. लक्षात घ्या, याचा अपहार झालाय. 34 लोकांच्या वर या केसेस आहेत. याच्यात 21 संचालक आहेत, 5 बँकेचे अधिकारी आहेत, त्यांचं संगणमत घेऊन झालंय, कारखान्याचे MD आहेत आणि काही यांना मदत करणारे सहकारी आहेत आणि एक त्यांचा जो सुपर चेअरमन होता त्याचं बायको जो पंकज हॉटेलमध्ये बसून जो कारभार करत होता त्याचं नाव या केसमध्ये आहे. पण तो हा सूत्रधार आहे. लक्षात घ्या, तो सूत्रधार आहे. आणि म्हणून सहजासहजी झालं नाही, हे जाणून बुजून यांनी केलेलं आहे आणि म्हणून याची शिक्षा भोगावीच लागेल. आता पहिल्यांदा जे झालेलं आहे, आज हे मला सांगायचं नव्हतं, तर आता सांगतो काय जे होणार आहे ते तर तुम्हाला सांगितलं पाहिजे. असा ज्या वेळेला गुन्हा होतो त्यावेळेला शिक्षेचं जे प्रोव्हिजन आहे ते 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत हे प्रोव्हिजन आहे. पैसे भरले तर 100 कोटी रुपये जर तुम्ही भरले, जे कुठं गोळा करून जिथं काही ठेवले असतील ते आणून तुम्ही भरा, तर तुम्हाला तरीही कमीत कमी 3 ते 5 वर्ष शिक्षा ही होणारच. मला सांगा, जर चोरी केली आणि चोरीचा पैसा परत आणून दिला म्हणून काही शिक्षा त्याला माफ आहे का? गुन्हा तर केलेलाच आहे. असं आहे, 100 कोटी रुपये भरायला लागतील आणि नाहीतर 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत. लक्षात घ्या, मी काय म्हणतो, शिक्षा भोगावीच लागणार आहे. ही परिस्थिती आहे. आणि हे तुमच्या समोर आले की आम्ही ह्या कारखान्याचं काय करतो आणि काय काय केलं आपल्याला माहिती आहे. बाबांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. 24 कोटी रुपये कामगारांच्या नावावर घेतले आणि खिशात घातले, दुसरं काही झालं नाही. कुठे गेले 24 कोटी रुपये मला सांगा. असं तुम्ही कुठं ऐकलंय का की ऊस न येताच बिलं निघाली? असे काही सहजासहजी झाले का? न कळत झालं तुम्हाला? हे तुम्ही करत होता ना. एक अधिकाऱ्याच्या या 83च्या रिपोर्ट मध्ये हे आहे की ऊस न येता यांनी पैसे काढले, बिलं निघाली, कुणाच्या खिशात गेले तुम्हाला माहिती आहे. त्या अशा गोष्टी झाल्या, त्या सहजासहजी झाल्या नाही. 20 कोटी रुपयाचं जे एक्सपान्शन केलं त्याच्यासाठी कुणाचीही परवानगी घेतली नाही. स्टेट लेवल कमिटीकडे जायला लागतंय, सरकारची परवानगी घ्यायला लागते आणि सरकारची कमिटी आहे जे ठरवतंय की कुठली मशिनरी घ्यायची. कुणालाही न विचारता घेतली आणि त्याच्यामुळं एक्सपान्शन यांचं झालं नाही, आधुनिकरण झालं नाही, रिझल्ट मिळाले नाहीत. आणि मग आज तुमच्या पुढे येताना आता मी बघतोय की या इलेक्शनमध्ये 2-3 गोष्टी आहेत. आपण आल्यावर आपण काय म्हणतो की गेल्या 5 वर्षामध्ये काय केलंय हे हा लेखाजोखा आपल्या समोर ठेवतो. आता तो ठेवत नाही. तुम्हाला पुस्तक सगळ्यांच्या घरी पोहोचलंय. काय काय झालंय गेल्या 10 वर्षामध्ये ते सगळं तुम्हाला माहिती आहे. दुसरं आपण पुढं काय करणार आहे याचं सुद्धा लोकांच्या समोर ठेवत असतो. आणि ज्यावेळेला विरोधक असतो, विरोधक हा आपल्यावर जिथं जिथं चुकलंय याच्यावर बोट ठेवत असतो, सांगत असतो की इथं इथं यांच्याकडनं चुकलंय. एकही आरोप हे करू शकले का मला सांगा? एकही आरोप आपल्यावर करू शकले नाही. एका पैशाचा डाग आपल्यावर नाही. ही आपली कारकीर्द आहे.
आणि म्हणून हे लोकांना मी ओळखलो आणि ओळख कशी झाली असेल तर हे आमच्या संचालक मंडळामध्ये होते ना. मागच्या संचालक मंडळामध्ये हे 5-6 लोक निवडून आलेले होते आणि मला असं वाटत होतं की हे आता ही कारकीर्द खूप आपली गाजणार आहे, कारण दररोज आता यांचा विरोध होईल, प्रत्येक गोष्टीला म्हणतील हे बरोबर नाही, असं केलं पाहिजे. तर बघितलं काय झालं ते. पहिल्या मीटिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रश्न विचारायचे राहू दे, मोबाईल मध्ये कोणतरी यांना सांगायचं, ते ऐकायचे, परत बाहेर जायचे, मोबाईलवर काय सांगितलं विचारायचे आणि आज येऊन प्रश्न विचारायचे. असा हा पूर्वीचा चेअरमन होता की ज्याला काहीही मला विचार, आजही कारखानदारीमध्ये काहीही समजत नाही हे मला अभिप्राय त्याला जातो. कारखाना कसा चालतो त्यांना विचारा. खरं म्हणजे तुम्ही एका स्टेजवर आमचं संभाषण ठेवायला पाहिजे होतं. अनेक मोठ्या स्टेजेसवर असं हे घेतात, त्याला काय म्हणायचं तुम्ही ऐकलं असतं, आम्हाला काय म्हणायचं आम्ही सांगितलं असतं. त्यांना प्रश्न विचारायची पूर्ण मुभा होती आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं असतं ना. आता संचालक मंडळामध्ये असताना तुम्ही प्रश्न विचारू शकला नाही, आता या स्टेजवर तुम्ही काय विचारणार सांगा. अशी ही 5 वर्षाची त्यांची कारकीर्द होती. एक दिवस सुद्धा तोंड उघडू दिलं नाही, एकही ठरावाला आमच्या विरोध करू दिला नाही. का करू शकले नाही? चुकीचं काही केलं नाही. एखादी गोष्ट म्हणू शकत नव्हते की हे तुम्ही चुकीचं करताय, हे अशा पद्धतीने झालं पाहिजे. एकाही गोष्टीला सांगू शकले नाही. हे आता आम्हाला दुसरं असं समजलं की यांना हे तर आहेच आहे की यांना कारखानदारीमध्ये जर पुढं काही प्रगती करायची असेल तर थोडीच कारखानदारीबद्दल समज पाहिजे ना. कारखाना कसा चालतो, मागच्या भाषणात अतुल बाबांनी सांगितलं होतं कसा चालतो, साखर कशी पडते, प्रोसेस काय, याच्यातलं 5 वर्ष चेअरमन राहिल्यानंतर आणि 5 वर्ष संचालक मंडळात राहिल्यानंतर अजूनही यांना काहीही कळत नाही. हे सत्य आहे, काही कळत नाही की हा कारखाना कसा चालतो आणि काय केलं पाहिजे. आणि म्हणून आता बघा की पुढच्या 5 वर्षात काय करणार, तुम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार. याच्यात काय सांगितलं त्यांनी, 120 किलो साखर देतो, रोप मोफत देतो, पाणीपट्टी माफ करतो, अजून काय काय देणार आहेत मला माहिती नाही, खत मोफत देतो, सगळं सांगितलं. दर देतो काय सांगितलं का, हे सगळं देणार, पैसे मिळतील का मला, हा प्रश्न आहे. म्हटलेच का कुठं दर, पहिलं कोण कारखान्यामध्ये काय म्हणतील, तुम्हाला चांगला दर देण्यासाठी आम्ही आहे, दराबद्दल 0, हे सगळं मोफत घ्या, पैसे आम्हाला मागू नका. हे सत्य आहे, पहा ना तुम्ही. आता सुद्धा जाहिरातीमध्ये सुद्धा हे काय देणार हे सांगितलं, दर देण्याच्या बद्दल एक शब्द काढला नाही. आपण दर देण्यासाठी अनेक गोष्टीचं प्रयोजन केलं, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की ज्याच्यात पैसे मिळवले पाहिजेत ना. मिळवल्याशिवाय देणार आहे कसे तुम्ही, आणि